नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपलं स्वराज्य भटकंती या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येनंतरचा इतिहास पाहणार आहोत. तर चला इतिहास आपला समजून घेऊया. 11 मार्च 1689 या साली छत्रपती संभाजी महाराजांची हत्या वडतुळापूर या ठिकाणी करण्यात आली. त्यानंतर औरंगजेबाला असं वाटलं की संपूर्ण दख्खन आता आपल्या काबीत झाला. पण असं काहीच झालं नाही. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर स्वराज्याच्या प्रजेमध्ये आपल्या राजाला औरंगजेबाने क्रूरपणे हत्या केली याची आग मनामध्ये धरून प्रत्येक मावळा आणि प्रजा पेटून उठली. महाराजांचा बदला घेण्यासाठी संताजी आणि धनाजी यांनी औरंगजेबाला सळोखीपळो करून सोडलं. याचाच इतिहास आपण आज आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो. संताजी घोरपडे हे मराठा साम्राज्याचे 1689 ते 1697 या काळात सरसेनापती होते. हे छत्रपती राजाराम यांच्या सत्ताकाळात घोरपडी सरसेनापती पदावर होते. संताजी घोरपडे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील भाळवणी येथे इसवी सन 1645 साली भाऊबीजेच्या दिवशी झाला होता. योद्धेच्या यमाई संताजी देवीच्या नावावरून संताजी हे नाव त्यांचे ठेवण्यात आले होते. धनाजी जाधव यांच्यासोबत घोरपडे यांनी जवळजवळ 17 वर्ष मोगल सैन्याशी लढा देऊन मराठा साम्राज्य तगून धरले होते. छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य हे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पूर्णतः नष्ट होत असताना सरसेनापदाची वस्त्रे, मामलकत मदार हे भूषण स्वरूपी पद व काळ्या पांढऱ्या रंगाचा झेंडा छत्रपती राजाराम महाराजांनी सरसेनापती संताजी मालोजी घोरपडे यांना देऊन स्वराज्याची पुनश्च बांधणी करण्याचा विडा दिला. संभाजी महाराजांच्या निर्गुण हत्येनंतरचा काळ म्हणजे अत्यंत धामधुमीचा काळ. मोगली अजगर स्वराज्याला आता गिळून टाकणार अशी सगळ्यांची खात्री पटली होती आणि सुरुवातीला तसेच काहीसे घडत सुद्धा होते. स्वराज्याचा छत्रपती मारला गेला आणि नवीन युवा छत्रपतीला संरक्षणार्थ महाराष्ट्र सोडून जिंजीला जावे लागले. स्वराज्याचा पूर्ण शेवट करण्याची हीच संधी आहे असं औरंगजेबाने जाणले. पण अशा खडतर काळामध्ये मोगलांसमोर खंबीरपणे उभे होते ते मराठ्यांचे अतुलनीय शौर्य आणि पराक्रम. असे सर्व मराठी कारभारी आणि सरदार यांनी एकजूट होऊन जमेल तसे आणि जमेल त्या मार्गाने मोगलांचा सामना केला आणि स्वराज्याचा नाश थांबवला. या सगळ्या मंडळींमध्ये लष्करी हालचाली आणि लढायांमध्ये अग्रभागी होते स्वराज्याचे 2 रणमर्द, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव. 6 वर्ष पराक्रमाची शर्त 1690ला संताजींना सरनौबत पद देण्यात आले. तेव्हापासून संताजी आणि धनाजी या जोडगोळीने मोगल प्रदेशात तुफान हौताच घातला. युद्धाचे क्षेत्र आता नुसते महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता ते कर्नाटक आणि जंजी वेल्लोरापर्यंत पसरले होते. महाराष्ट्रात स्वराज्याची व्यवस्था पाहणाऱ्या रामचंद्र पंत अमात्य आणि शंकरराजे नारायण यांनी सुरुवातीला संताजी आणि धनाजी यांना महाराष्ट्रातल्या युद्धात नामजद केले. नंतर दोघांनाही राजाराम महाराजांच्या मदतीला जिंजीला वेढा तोडण्यासाठी रवाना करण्यात आले. त्यांच्यावर टाकलेली प्रत्येक जबाबदारी आणि मोहीम त्यांनी चोख पार पाडली. दोघांच्याही नावाचा दरारा आणि धबधबा मोगल सैन्यांना निर्माण झाला. मोगली फौज संताजी आणि धनाजींना वेगवेगळ्या लढायांना पूर्णपणे झोडपून काढले. समुद्रासारख्या अफाट मोगली फौजेला स्वराज्य संपवणे जमले नाही. यांच्यात महत्त्वाचा एक घटक होता संताजी व धनाजी यांची युद्धनीती आणि पराक्रम. संताजी म्हणजे प्रत्यक्ष विजयाचा लोळच जणू. शिवाजी महाराजांच्या तालमीत मोठा झालेला आणि त्यांच्या युद्धनीती आणि शिस्तीचे पालन करणारा सच्चा मावळा. संताजींनी काशिम खान, अली मर्यादा खान, हिम्मत खान आणि इतर अनेक मोगल सरदारांच्या केलेल्या पराभवामुळे औरंगजेबाची अनेक वेळा पिछाड झाली. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये चौफेर घोडे फेकून दोन्ही महावीरांनी मोगलांना अक्षरशः जेरीस आणले होते. राजाराम महाराज जंजीला वेढ्यात सापडले होते आणि परिस्थिती कठीण झाली होती. तेव्हा एकीकडून संताजींनी आणि दुसरीकडून धनाजींनी एकत्रित हल्ला चढवून हा वेढा बहुतांशी उधळून लावला. थोड्या वेळात मोठे अंतर कापले, गनिमाला कधीही अंदाज येणार नाही अशा ठिकाणी गाठवले आणि गनिमी कावा वापरून गनिम झोडपले. या गुणांमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक व जिंजी वेल्लोरा तंजोर या भागात संताजी धनाजींची जोडगोळीची मोगलांना पक्की दहशत बसली होती. संताजी आणि धनाजींनी थेट औरंगजेबाच्या छावणीतच जाऊन जो मोगल घालायचा असा निर्धार केला.
यानंतर सैन्यपतींनी सैन्य घेऊन थेट जेजुरी खंडोबाचं दर्शन घेतले. जय मल्हार घोषणा झाल्या. सैन्यांचे मनोबल उंचावले. कालभैरवाने जसे ब्रह्माचे गर्वहरण केले त्याचप्रमाणे संताजींनी सैन्य जणू काही औरंगजेबाची मस्ती जिरवायलाच सज्ज होऊन पुढे निघाली. पुढे जाऊन दिवे घाटात पडाव पडला. संताजींनी सैन्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी सैन्यांशी हितगुज केले. एवढ्या मोठ्या सैन्यात कसे घुसायचे, कुठल्या मार्गाने जायचे, कसे आक्रमण करायचे, मग कोणालाही कुठली जबाबदारी, सगळे काम फत्ते झाले की तिथून कसे निष्ठायचे याचाच बेत आखला गेला. गुप्तहेराने देखील माहितीमुळे योजना आखण्यास भरपूर मदत झाली. संताजींनी सगळ्यांना नियोजित कार्य सांगितले. त्यानुसार तुळजापूरच्या दिशेने कूच करण्यास संताजींचे आदेश दिले. पहाटेची सुरुवात करून दुपारपर्यंत तुळजापूरच्या जवळच्या भागात विश्रांतीला आले. विश्रांती घेतली. सैन्यांची सर्व हालचाल ही शक्यतो झाडी बघूनच होती. अंधार पडल्यावर सर्व तयारी करून संताजींनी तुळजापूरकडे प्रवास चालू केला. परीक्षेची घटका जवळ आली होती. जे काही ठरले होते ते त्याप्रमाणे पार पाडण्यासाठी सगळेच जण कौशल्य, शूर, वीरता, चातुर्य, प्रसंगावधान पणाला लागणार होते. अग्निपरीक्षेचीच वेळ होती ती. तुळजापुरी डेरा 3 कोसात आला तेवढ्यात मोगली सैन्य दिसू लागली. संताजींनी सैन्यांना सावध पवित्रा घेण्यास सांगितला. सगळे सावधपणे थोडे जवळ जाऊन थांबले. कोणीही अतिताईपणा करू नये असा दम संताजीरावांनी आधीच दिला होता. संताजींनी अंदाज घेतला ती तुकडी रात्रीच्या पायऱ्याची होती. संताजींनी निरोप धाडला. बादशहाच्या लष्करातील मराठा सरदार शिर्के व मोहितेंचे सैन्य आहे. मोहिमेवर गेलो होतो. बदली स्वारी आहे म्हणून परत लष्करात जातो. यावरून संताजींनी किती खडानी खडा माहिती होती याचा अंदाज येतो. बादशहाच्या चाकरीतील मराठा सैन्यांची आत बाहेर येण्या जाण्यासाठी खून देखील संताजींनी आपल्या गुप्तहेरातर्फे मिळवून ठेवली होती. मोगली सैन्यांना खून पटली व त्यांनी हे सैन्य आपल्याच बादशहाच्या चाकरीतले मराठा सरदारांचे सैन्य समजून वाट मोकळी करून दिली. छावणीची सुरुवात झाली. मध्यरात्रीची वेळ असल्याने पहारा देणारे पथके सोडून बहुतांशी सैन्य झोपी गेले होते. वेळाचा फायदा घेत संताजींनी सरळ बादशहाच्या डेऱ्याकडे कूच केली. बादशहाचा तो भव्य दिव्य डेरा समोर आला. त्या भोवताली सैन्यांचे सुरक्षेकडे होते. संताजींनी सैन्यास गटागटामध्ये विभागले व एकाच वेळी बऱ्याच ठिकाणी धुमाकूळ चालू केला. बादशहाच्या छावणीवर हल्ला सुरू झाला. साखर झोपेत असलेले बादशहाच्या सैनिकांना काही कळायचा मार्गच नव्हता की नेमके काय प्रकार चालू आहे. कारण एवढ्या आतमध्ये येऊन कोणाचा हल्ला होऊ शकेल असा विचार त्यांच्या डोक्यात कधी आलाच नव्हता. बादशहाच्या मूर्ख डेऱ्यावरील आक्रमण केले. खुद्द संताजी त्यास मार्गदर्शन करत होते. मिळाला तर बादशहालाच आडवा करू असा निर्धारच होता. पण बादशहाची सुरक्षा रक्षकांनी सुखरूप पळवले. संताजींच्या सैन्याने औरंगजेबाच्या डेऱ्याचे तणावे तोडले. डेरा कोसळला. डेरा जमीनदोस्त केला. डेऱ्याचा कळस सोन्याचा होता. तो विजयाची निशाणी म्हणून कापला. मिळेल त्या मोगली सैन्यांना कापायचे चालू होते. जेवढे शक्य होईल तेवढे गोष्टीचे नुकसान करणे चालू होते. तंबू उखडणे, सैन्य मारणे, वस्त्रधान्य जे जे दिसेल त्याची नासधूस करण्याचे काम चालू होते. हर हर महादेव जय घोष चालू होता. जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा दुमदुमत होत्या. बादशहाची सैन्यात सतर्कता पसरते व बरेच सैन्य लढाईसाठी तयार होते हे बघून संताजींनी आपल्या सैन्यांना परतण्याचा इशारा दिला. गटागटाने बादशाही सैन्यांची दुफाळी करून उडालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन संताजींचे सैन्य गटागटा औरंगजेबाच्या छावणीतून बाहेर पडले. सुरुवातीला बादशाही सैन्यांना काही कळायला वावच नव्हता. ते आपापल्यातच लढू लागले. त्यामुळे त्यांच्यातच दुफळी निर्माण झाली. नेमके शिवरायांचे मराठी सैन्य आहे की आपल्यातीलच मराठी सरदारांचे सैन्य आहे हेच त्यांना उमगत नव्हते. तोवर संताजींनी आपल्या सैन्यासह बाहेर निसटले होते. बाहेर पडल्यावर संताजींनी व इतर सैन्यांनी आपल्या सैन्यासह सुसाट वेगाने सिंहगडकडे रवाना झाली. मागे टाकून गेली ते एक भीतीची लाटच. शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष, मोगलांमध्ये उमटलेली भीतीची लाट हे शिवरायांचे, संभाजीराजांचे सैन्य आणि काही करू शकतात अशा प्रकारची भीतीच एक सुळसुळाट संताजींनी औरंगजेबाच्या छावणीत मागे सोडून पुढे कूच केली होती.
बऱ्याच कालावधीतील मोगलांची दहशत नावाचा प्रकार बघितला नव्हता, तो त्यांना अनुभवायला मिळाला होता. तर मित्रांनो, अशाच प्रकारे संताजी आणि धनाजींनी मोगली छावण्यांमध्ये धुमाकूळ घालून मोगलांच्या व औरंगजेबाच्या मनामध्ये एक भीतीचे वातावरण व एक दहशतच पसरवली होती. पण दुर्दैव असा आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्या झाल्यानंतर संताजी आणि धनाजींनी स्वराज्याची धुरा हाती घेतली व मोगलांमध्ये दहशतीचे वातावरण पसरवले. हा बहुतांशी इतिहास बऱ्याच लोकांना माहीत नाही. तर मित्रांनो, हा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच मित्रांनो, आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.